नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. आणि आपला हा कोकणातला दुसरा दिवस आहे आणि आज शेतात चाललोय. आपली कोपरे लावायची आहेत, लावणी करायची, त्यासाठी आपण शेतात चाललोय. त्यासाठी दादा पुढे गेला आणि माझ्यासाठी हे बघा महत्त्वाची 2 हत्यारं ठेवली आहेत. ती म्हणजे एक खोरा आणि एक कुदळा. ते आपण घेऊन चालला होता. आणि चहा नाश्ता भाकरी कोमल आणि आई घेऊन ये. चला तर आपण जाऊया. तर मित्रांनो, शेतातील आहे बघा, माझ्या पाठची शेती बघताच तुम्ही. या शेतातील आहे. काल भरपूर पाऊस पडत होता आणि आज पाऊस नाही. आणि आज पावसानं वांदे गेल्या आणि जा नदीतून पाणी येतं पाटा तर आम्ही बंद करून ठेवला कसा कल जास्त होईत म्हणून. आणि आज पाणीच नाही. आणि तेव्हा बघा ह्या अशा प्रकारे असं आता पाणी सोडलंय. मेरे लावलं, हे मेरे बांधले कापावलंय. नाही तर हाय ना ह्या कोपऱ्यातून ह्या कोपऱ्यात, ह्या कोपऱ्यातनं त्या कोपऱ्यात, त्या कोपऱ्यातनं त्या कोपऱ्यात असं पाणी असं जाता खाली 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 खाली. हे बघा हे असं असं जातं. तर आता ह्या लास्ट कोपऱ्यात पहिला चिखल करणार, तर आपण असं करत 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 बाहेर जाणार. तो आपल्या वर करून फायदा नाही म्हणून खाली पहिला पाणी हव्या म्हणून पाणी खाली सोडलं जातं. दूध घालतं ते पहिली उखळ, नंतर दूध, नंतर चिखल असा केला जाता. उखळ पहिली घालून ठेवलेले बघतासी. आता ही चालू ही दुडा अशा प्रकारे. तशी निसर्गाची करणी या म्हणायची. ही जेव्हा हव्या तेव्हा लागणार नाही तेव्हा कधी भरमसाठ लागत, त्यामुळे काय सांगता येत नाही. त्यामुळे निसर्गाच्या पुढे कोण जाऊ शकत नाही, आपण किती ऊन असलाव तरी. आणि दादा आमचे बघा दूध घालता. पाण्याचं कातो पत्तो नाही, सुकलाय बघा. ह्यानं पाणी सोडलंय. आणि या नवीन आधुनिक तंत्रज्ञान ट्रॅक्टर हा फिरला टाकला ते. पाणी नव्हता, आता पाटाक पाणी आणलेला पाटोळी. मग आता हेनाशी जरा वाईस ह्या करू. पाणी आताकडे घेतलेला पाटोळे. त्याकडनं आमच्या कोपऱ्यात जाऊसाठी पाटोळी हा. होय होय, मी आता बोललेलं का जाऊया करून. तुम्हाला आता एवढा बस झाला, एवढा थोडा थोडा. हो हो, तिकडे पाणी झाले, पाऊसच नाही ना. हो बघा पाणी लावतात तिकडे कोपऱ्यागत. आणि याकडनं ह्या कोपऱ्यांका गेला पाणी. हे आपलं आता पाटोळे खायना पाणी घेतला ह्याकडे कोपऱ्यांका पाणीला लावणी. आज पाऊस पण नाही, पूर्ण सुकसुकाट एकदम परिसर बघा. एकदम लावणी सगळ्यांची आता ऑलमोस्ट होतीलेली आहे. इकडे बाकी आहे थोड्या जणांची. आणि ह्या पाटोळे आहे बघा सरळ पाणी आता आपल्या कोपऱ्यांका. आता ही जरा इकडे एक मुशी बंद केलं आहे मी बघा. इकडे दाखवू भेटले नाही कारण कॅमेरा मी एकटोच पाटा पाणी लावतो. इकडे कोपऱ्यांका पाणी नाही बघा. ह्या ना पुरासा पाणी घेतलेला, ती एक त्या कोपऱ्या मुशी बंद केलं आहे कारण ते पाणी लाव आहे म्हणून. आणि आता आपल्या कोपऱ्यात ते बघा मध्ये हे मारलेली आहे पाणी येऊ काय म्हणून. आपल्या कोपऱ्यांका पाणी लाव काय म्हणून.
इकडे लावणी आहे ती थोडी थोडी उभी पण झाली आहे लोकांची. पाणी पाऊसच नाही त्यामुळे जरा पाण्याची गैरसोय आहे. त्यामुळे जरा पाठोळे फोडून फोडून घेऊचे लागतात आमका. बघा ह्या आमच्या कोपऱ्यात आहे ना, त्या कोपऱ्यात पाणी तुंबवलं तर आता येताकडे पाणी बघा आहे ना, एक मारून आमच्या कोपऱ्याकडे पाणी लावलेलं आहे. एक अशी मारलेली आहे, त्याला पाणी तुंबून पाणी तिकडे घेतलेलं आमच्या कोपऱ्याकडे काढता या. अरे संसार चाललेला आहे इकडे. पाणी जरा तुंबवलं कोपऱ्यात, कारण तरव निघालो नसतो पाणी व्हाया, नाही तर तरव ताट होता, मुळा एकदम हार्ड होतं. त्यामुळे आता लावलेलं आहे पाणी. बसाक घेतलेला आपला पेप्सीचा. आता चिखलात काय बसाक नाही आहे. पहिले खुरप्या असायचे, खुरप्या बसाक म्हणजे ते लाकडाचे बनवायचे. ते आता खुरप्या सगळे आता पारंपरिक आपली पद्धत विसरत चालले सगळे. त्यामुळे आता या कोका कोलाचा घेतलेला बसाक. आणि आमच्याकडे तातो दूध घालता इकडे. ऑलमोस्ट त्याने 4-5 कोपरे इकडे हे केला ना, दूध घालून ठेवला ना, म्हणजे नंतर डायरेक्ट म्हणजे माणसं येईल त्याकडे मग लावूक बरा फटाफट दूध घालून झाली का म्हणजे लगेच चिखल करूक बरं. पाणी लावलेलं ना त्याला भरपूर कोपऱ्यांका. सकाळी दिलो 6 वाजता तरी इलो असत एवढे कोपऱ्या लावल्या म्हणजे. दूध घालता. आणि बघा आधुनिक तंत्रज्ञान कसं चालता. बैल असते तेवढे कोपरे झाले नसते. ऑलमोस्ट 6 कोपरे लावल्या नाहीत त्यानं त्याकडे. दूध घालून झाली का चिखल लावूक बरो फटाफट. आणि त्याकडे ते काका तिकडे दिसत नसतील, ते काका तर रो काढतात. काढ बाबा, भात खाऊ वय वर्षभर कर. तर आम्ही असं तर पाणी बिणी लावलाव. नितेश सर आमका भेटा केली छत्री घेऊन. भेटून झाला दमला. आता ह्या प्रकारे आमच्या मातोश्री आणि आमच्या कारभारीणबाई आमच्यासाठी चहा, नाश्ता, पाणी आणि भाकरीची सगळी सोय करून आली आहेत. आणि हे बघा असं ते आम्ही कोपऱ्यात तुंबवला. एवढी मेहनत केला पाण्यासाठी. आणि कल पाणी होता. भाकरी आणला. पाणी घातलंय सगळं. येतं पाणी तिकडे. पाणी खावता हातान लाव सगळा. म्हणून थोडं काम थांबला सगळा. हे बघ या गायच्यात फोडले सगळेच लावलंय पाणी. आता आमची बायको तरवा काढते बघा. खूप वर्षांनी काढू केला. 4-5 वर्षां लॉकडाऊन नंतर काढलेलं नाही आहे. शेती केलेली नाही. आता पुन्हा करूची लागली आहे. लॉकडाऊन नंतर कुठे गेलीस? लॉकडाऊन नंतर मुंबईला गेली. आपण जेवढा आता पाणी सोडला होता तेवढं आता बंद केलं. हे बघा सगळं, कारण एवढा पाणी बंद झालं चिखलासाठी. ह्याच्यापेक्षा जास्त असलं तर चिखल होणार नाही. म्हणून एवढं आपण पाणी सोडलं आणि बस केला. आता आईंना चहा नाश्ता वगैरे देता, नेहरी देता, ती खाणार. आणि पुढच्या सगळंचं कोपरं चिखल झालेलं थोडे जाणार लावू. आमचा बंटी येता आकडे कोपऱ्यात लावू का? त्यात दगडी लावता चिखल झालेला. आयन काय लायता? भाकरी आणि बटाटी. वांग्याची भाजी, वांगे बटाटो समोर ना. दादा भाकरी खाणार.
संभारा पण आणलं या करा बसा टँकर मस्तच येतं रे. शेडे पाणीचा तया जागा बसा ये म्हातारी चिखल उडालो बघ चष्म्यावर सगळं बुडू आले. आता काय करणार कामाचे दिवस. आणि हे तरुण टाकला ना तर आम्ही लावूक घेणार त्या एक जरा विचारता होता खायच्या दिशेने लावायचा हकडे तोंड करून तकडे तोंड करून लावायचा आता विचारूचा लागता कारण सर कापताना त्याच्या उलट्या साईडसून कापूक भेटता म्हणून आता आमच्या आता खत मारता सुपीकता वाढवण्यासाठी हे बघ आणि त्याच्या पाठी नवीन पिढी तयार होताना बघून घेता कसा करूचा आता सासूच्या पाठी शिकता तशी शेती करतात हा लॉकडाऊन नंतर विचारला करूची काय नाही एकदा बघल्यानंतर माणूस बरोबर करता. पडली तर पडते पडली तर पडावी. शेतात पडतील दुर्दान येतील धाय कशी वर येतील पडाचा पाटी 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 आजो ठेवशील असा उंच एवढा आहे एक लावून द्या का सुरुवात औषधीच्या हातातून कोण खतलो नाही उदा हा जरा लावून देऊ तर कोण एक असा करूचा लागता प्लेन पायान चालला ना हम्म. हे बघा एक काडी की त्यात एक काडी कुसली असली तर दोन दोन काड्यांनी लावतात. हे बघा आता आमचं एक कोपरं लावून झालं हे बघा हे आमचं लावून झालं आपलं दुसरं कोपरं लावतं लाव माणसा दमली आहेत जरा बसली आहेत अशा प्रकारे आमचं हे असं नैसर्गिक काम चालू आहे. चला दुसरा सुरुवात आता आम्ही लावला आणि जरा वाज मधला जरा दमलो जरा बसाय म्हणून कोंबल आणि चाय पिता कोंबल माका दिले आणि तर स्वतः पिता आणि ह्या साईडचे आमचे 3 कोपरे लावून झाले 1 2 3 चौथा कोपरा स्टार्ट केला आईन आणि काकीन आणि तो 5वा कोपरो आता नांगरतात दूध घालते आणि चिखल करतील त्यानंतर मग आपण पुढे आणि तर बघा ट्रॅक्टर यांनी यांच्या साईडचे 4 लावून झाले. माणसं जास्त माणसं असली की लगेच होता लावून तर माणसांची तुरतोड आमच्याकडे कोणाकडे असतील तर पाठवून द्यावं आमच्या आणि बघा कसा रंगला बघा चिखलात चांगला कुत्ता पुढच्या आता कामाकडून सुरुवात करूया. आमचा बुजगवणा बघा बघा चिखलात निसता रंगला हीच तर मजा. चला लाव चला कुठं चल उठ. झाले आणि आमचे 6 कोपरे लावून झाले आहेत आणि हे आमचे कोपरे काढूचो ते आम्ही 6 कोपरे तिकडचे लावला आणि आता जेवू जातो जरा व्हायचं जास्त भूक लागली आहे आता घरात जातो आणि नंतर लगेच जेवतो आणि पुन्हा येतो आणि पुन्हा पुढचा लावणार मग आम्ही पाय दुखाक लागलेत. चला तर मग आता जेवून पुढच्या भागात पुढचा व्हिडिओ दाखवण्यात येईल तुम्हाला.